रोड इतकी गर्दी आहे की आज इथे निम्न प्रशासन भोंगड कारभार या महापालिकेचा तुम्हाला दिसतोय की चालू असलेले सिग्नल बंद पडू देतात आणि तिथे काही कोणत्याही पद्धतीचे सिग्नल नाही, काही नाही. आज आमचं निवेदन 8 दिवसापूर्वी समजलं होतं त्या प्रशासनाला आणि आज कर्मचारी इथे येऊन आज हे सुरळीत करतायत. वाहतूक नेहमी बंद असतो. इथे कोणत्याही पद्धतीचं काही नाही, रोज किरकोळ अपघात हे होत राहतात. आणि आता समजा स्कूल सुटली, शाळा सुटली की मुलं त्यांचा जीव मुठीत धरून कसे तरी ते रोड क्रॉस करतात. एखादी मोठा अपघात झाला तर ह्या प्रशासनाचा काय करायचं? बाकी काय झालं? हे सर्व सिग्नल कार्यान्वित करावे ही आमची मागणी आहे आणि लोकांना सुरळीत रस्ता अपघात होऊ नये म्हणून हीच मागणी आहे आमची. सिग्नल लवकरात लवकर कार्यान्वित करा. तसंच महापालिकेने जे बंद जळगाव शहरातील जवळपास किती सिग्नल हे बंद आहे आणि तुम्ही आज काय आंदोलन केलं? जवळपास हे आम्हाला आम्ही तर पूर्वीपासूनच हे 1 महिना 2 महिने 4 महिन्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं आणि त्यांना साहेबांना याची दखल घेण्याची सांगितलं होतं. आधीच जर दखल घेतली असती तर आम्हाला आंदोलन करण्याची काही गरज नव्हती. जवळपास सर्वच सिग्नल फक्त जे मेन रस्ते आहे कोर्ट चौक, DSP चौक वगैरे, कलेक्टर ऑफिस, ह्या चौक जर पाहिलं तर हा सिग्नल फक्त चालू आहे. जवळपास तुम्ही बघा सगळे सिग्नल बंद आहे. आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी जळगाव शहरातील बंद असलेले सिग्नलला पहा आणि फुले वहा असे आम्ही प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलन आयोजित केलं होतं, निषेध आंदोलन. हे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेले आहे. या जळगाव शहरातील परिस्थिती अशी झालेली आहे की जळगाव शहराचा वाढता विस्तार घेता आपण यंत्रणा कार्यान्वित करायला पाहिजे. जर महापालिका असेल आणि प्रशासन असेल तर ते कमी करण्याच्या मागे लागलेले आहे. जळगाव शहरात DSP चौक ते टावर चौक हा एकमेव रस्ता सोडला तर कुठल्याही प्रकारे कुठलेही नियंत्रण प्रशासनाचं नाही आहे. बाकी नागरिक काय जळगाव जात नाही का? या ठिकाणी रोज किरकोळ अपघात होत असतात. असे बरेच सिग्नल आहेत, यांनी कागदावरती यांना बंद करून टाकलेलं आहे. कुठल्या आधारावर बंद केलं आहे? नागरिकांचे त्याची हे नागरिक जळगाव शहरातील नागरिक नाही आहेत का? तर याकरता आमची मागणी होती. आम्ही निषेध म्हणून या सिग्नलला पहा आणि फुले वहा हे आंदोलन केलेलं आहे आणि आमची मागणी असेल हे सिग्नल लवकरात लवकर सुरू करावे आणि बंद केले असते तर. तो दोस्तों, ये न्यूज़ चैनल हर वक्त आपकी आवाज़ को अपनी आवाज़ बनाएगा और हर खबर को सच के साथ आपके पास पहुंचाता रहेगा. हर खबर आपके पास पहुंच सके इसलिए इस चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर ज़रूर कीजिए. फिर मुलाकात होंगी सच के साथ आपके पास नई खबर के साथ.